नमस्कार फ्रेंड्स, मी नेहा कुलकर्णी। आज आपण काळी उडदाची डाळ कशी करायची आणि ते पण खानदेशी स्टाईल तर बघणार आहोत। काळ्या मसाल्याची ही आमटी बनवतोय आपण। याला भेसळीची आमटी पण म्हणतात। ही भाताबरोबर आणि भाकरीबरोबर खूप सुंदर लागते। बघू शकतात फ्रेंड्स तुम्ही, खूप सुंदर अशी होती ही आमटी। तर इथे आपण ना 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। 1 वाटीला आपण अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। बघू शकतात फ्रेंड्स तुम्ही, ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये टाकून आपण याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही, कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। त्यानंतर आपण इथे खोबरं घेतलेले आहे, बारीक कापून घेतलेले बघू शकतात, आणि लसूण घेतलेले आहे। खोबरं आणि लसूण आपण ना मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत। इथे एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे आणि जे आपण खोबरं आणि लसूण दळलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून छान परतून घ्यायचे। थोडे जिरे पण घालायचे आणि मस्त ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचे। इथे 2 चमचे काळा मसाला, 1 चमचा लाल मसाला आणि थोडीशी हळद घेतलेली मी। अर्थातच काळ्या मसाल्याची आमटी करायची आपल्याला। हे घरी बनवलेला काळा मसाला आहे। बघू शकतात फ्रेंड्स, खोबरं छान असं लालबुंद झालेले आहे। इथे आपण मसाले घालून घेणार आहोत, काळा मसाला, पिवळा मसाला, आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे। जवळजवळ 5-1 मिनिटं हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे। बघू शकतात मस्त तेल सुटायला लागलेलं आहे। नंतर आपण जी डाळ शिजवलेली होती ती टाकून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। जवळजवळ 10 ते 15 मिनिटं छान उकळू द्यायची ही भाजी। खूप सुंदर होते, बघू शकतात फ्रेंड्स तुम्ही, मस्त अशी भाजी होती ही आमटी, बघू शकतात। तर तुम्हाला खानदेशी स्टाईल ही काळी उडदाची डाळ कशी वाटली नक्की सांगा। तुम्ही कशा पद्धतीने करतात हेही मला सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल। बाय बाय।